आहेत, नाव माहिती असतील सगळ्यांना, नसतील तरी देखील आपल्याला आपलेच या देशातील नागरिकच आपले आई वडील समजून त्यांचं नाव मोठं करण्यासाठी तुम्ही शिक्षण घ्या, शिका, संघटित व्हा आणि खानापुरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आपण. 3 टाळ्या. काय करतो बरे त्यांच्या माध्यमातून ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाला भेट देऊन आम्ही भेट घेतोय. पत्रकार साहेबांच्या माध्यमातून संपादक अनिल सरांच्या माध्यमातून आमचे सर्वांचे लाडके आम्ही त्यांना आप्पासाहेब म्हणतो आणि त्यांच्या आम्ही सगळे मिळून सगळ्यात भेटतोय आणि निष्ठावंत फोटोग्राफर कुमार वाघमारे बाबा त्यांना सगळं त्यांच्या गडासाहेबांचा मित्रपरिवारकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांच्या नमस्कार, मी अशोक ज्योतिबा ढोणे. आज या ठिकाणी आमचे थोरले बंधू आणि नेहमी सर्वांना भागीदार असणारे सुरेश अण्णा खानापुरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना म्हणजे खरे हे अण्णा आमच्या शुभेच्छा म्हणजे एक सकाळपासून आमचं एक आमच्याकडं निवेदन होतं त्या पद्धतीने जर तुम्ही तिथं आम्ही 2 ठिकाणी तिथं रिमाउंड होम आहे तिथं मुलांना कोणी नसतं त्या ठिकाणी तुमच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही खाऊ वाटप केला. त्यानंतर दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी जे महिला आहेत त्या अन्यायग्रस्त महिला आहेत ज्यांना खरोखरच त्यांच्यावर अन्याय झालेले असं महिलांचं एक शासकीय वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये पण अण्णाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या अण्णाच्या मार्फत एक त्यांच्या आयुष्यामध्ये गोडावा यावा म्हणून बोर्ड आम्ही त्या ठिकाणी शूट त्यांनाही हे केलं आणि तेही रिमोट होममध्ये पण तुम्हाला शुभेच्छेचे वर्षाव दिले सर्व लहान लहान मुलांनी आणि जिथं आम्ही जे महिला आहेत अन्यायग्रस्त महिला त्यांनाही त्यांच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून त्यांनी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा पाठवलेल्या त्यांच्याही शुभेच्छा आपण स्वीकारावं आणि अण्णाला असं दीर्घायुष्य लावावं आणि असंच पुढं जे त्यांचं उद्योजक आहे आणि खरंच अण्णा वीर लिंगा समाजामध्ये आम्ही ज्या वेळेला आमचा ज्यावेळी संपर्क झाला मी माझं स्वतःचं एक 28 वर्षाचा सामाजिक चळवळीमध्ये माझं काम आहे त्या कामाच्या निमित्त जात असताना असं तो विचारते असाल असं कसं तुम्ही एवढं म्हणजे जवळ गेलं अण्णाचं हे प्रसंग सांगितलं. परंतु अण्णाची उद्योजक तुमच्या जो उद्योग करण्याची क्षमता आहे असंच वाढावं आणि असं जे तुमचं मित्रपती फ्रेंड सर्कल आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही ही तुमचे जे कर्मचारी आहेत जे असतील तुमच्या हाताकडे काम करणारे फिल्डवर असेल किंवा कोणी असू द्या पण तुम्ही स्वतः माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती असं म्हणताय की फार मोठी अण्णामध्ये गुण आहे. आम्ही पण कधी म्हणजे येतो असं आम्हाला कधी वाटत नाही की आम्ही एक बिल्डरकडे आलो किंवा एक काम घेऊन आलो असं कधी वाटत नाही. आमच्याच एक स्वतःचा कुटुंबातला एक थोरला भाऊकडे आम्ही आलो आहे असं आम्हाला नेहमी म्हणजे फिलिंग होतं आहे आणि असंच सर्वांना मिळून मिसळून एक म्हणजे सर्वांना मदत करणारे असे आमचे लाडके भाऊ सुरेश अण्णा खानापुरे यांना आमच्या सर्व लंगोट्याप्पा जे आहेत ते तिसऱ्या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत. आमचे दुसरे बंधू आणि जी श्रीनाथकर साहेब आहेत त्यांच्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी दैनिक शिवनिर्णय आहेत ते सुद्धा संपादक आहेत आणि दुसरे आमचे जावई म्हणून जे म्हणतो आम्हाला आम्ही नेहमी आणि सर्वांमध्ये भाग घेणारे आमचे जावई अकबरभाई शेख त्याच पद्धतीने आमचे लाडके मामा म्हणजे आम्ही सर्वस्व काँग्रेसचे सर्वस्व असं म्हणतो आहे आमचे वाघमारे मामा तेही आलेले आहेत. आमचे दुसरे थोरले बंधू आम्हाला म्हणजे सर्वांना सहकार्य करणारे आणि सर्वांना घेऊन जाणारे वैजनाथजी बिरादर साहेब
ते दैनिक शिवरायांचे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत. त्याच पद्धतीने स्वतःचं त्यांचं एक साप्ताहिक आहे, ते साप्ताहिकचे संपादक आहे. आणि आमच्या सर्वांच्या वतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जिल्हा परिषद पीठ असल्या पत्रकारांचा आणि दुसरा कलेक्टर पीठ असू द्या, या सर्व पत्रकारांनी पण संपादक त्यांनी सांगितलं पण तुमच्या थ्रू त्यांना शुभेच्छा, तुमच्यावरती सर्वांना शुभेच्छा. असंच सर्व तुमचं दीर्घायुष्य लाभो आणि तुम्ही सर्वांना याच पद्धतीने आपलं करून घ्यावं देशेश्वराने आणि भगवंताची प्रार्थना करतो. आणि आमच्या शुभेच्छा स्वीकारल्याबद्दल तुमचं आम्ही सर्व तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. आज आम्ही डेव्हलपर बिल्डर साहेबांचा वाढदिवसासाठी एकत्र सगळ्यांना आलेलो आहेत. साहेबांचा आता नुकताच आम्ही मुलाखत घेतो आहे त्याबद्दल. नमस्कार, मी सुयश खानापुरे. आपण आज आलात उपस्थित शुभेच्छा दिलात वाढदिवसाच्या. खूप मी मनापासून तुमचे धन्यवाद करतो आहे. हा प्रवास सांगायचा म्हणजे तर मी काय असं वडिलोपार्जित आलेल्या प्रॉपर्टीवरनं वगैरे असं काय झालेलं नाही आहे. अगदी सुरुवातीला जॉब करत असताना वेळोवेळी मी एखादा प्लॉट विकत घेत होतो आणि त्यानंतर त्या प्लॉट्स आणि माझे राहते दोन्ही घर आई वडिलांचे विकून मी भाड्याच्या घरात जाऊन हे भांडवल करून मी हे चालू केलं यश डेव्हलपर्स. आज जवळजवळ या अगदी वाईट परिस्थितीतून सगळ्यांनी सपोर्ट करत मला अगदी प्रत्येक वेळेस प्रत्येकांच्या मदतीने आज हे शक्य झालं आहे. आता सोलापुरात जवळजवळ म्हणजे 23 साईड चालू आहेत. त्याला एकच कारण तुमच्यासारख्या सगळ्या मित्रांचं सपोर्ट, त्यामुळे मी शक्य झालं. खरंच माझ्या मित्रांचा आणि प्रत्येक वेळेस मला मदत केलेल्या प्रत्येकांना मी अजून एकदा धन्यवाद देतो. थँक्यू. यश डेव्हलपरच्या विकासामध्ये तुमच्याबरोबर अजून तुमचे कोण बंधू आहेत? मेसेजमध्ये पार्टनर आहे आणि माझी मिसेसही माझ्यासोबत आहे. माझे मोठे भाऊ आहे आणि आई आहे. यश डेव्हलपरच्या ह्या ह्याच्यामध्ये तुमच्याबरोबर काम करणं किती बंधू? जवळजवळ माझे 52 ते 53 स्टाफ आहे. अगदी म्हणजे स्टाफ म्हणता येत नाही, माझी ते फॅमिली आहे. त्या फॅमिलीसाठी आता मी तुमचं प्रोग्राम करतो आहे की लोकांना घरं द्यायच्या अगोदर माझ्या परिवारातल्या लोकांना घर व्हायला पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि लवकरात मी ते पूर्ण करत आहे. आज देशामध्ये घरकुल लावायची योजना आहे. सरकार सर्वांना कमी पैशात घरं देत आहे. पण तुमच्या माध्यमातून तुम्हाला जो हा प्रवास आहे, हा प्रवास कसा वाटतो? सर, सरकार चांगलं काम करतो त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. पण बऱ्याच वेळेस प्रत्येकाला काय वाटतं की माझं घर माझं सेपरेट माझ्यापुरतं असायला पाहिजे, की वर कोणी नसू नये किंवा खाली कोण नसू नये, फ्लॅटमध्ये नसू नये. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं एक 7-12 सेपरेट पाहिजे. हे स्वप्न मला पूर्ण करायचं. आपण करत असलेल्या यश डेव्हलपरच्या कामाबाबतीत आणि आपल्या वाढदिवसांबाबत आमच्या सर्व पत्रकार बांधवाच्या मित्रपरिवाराच्या वतीने आपणास पुन्हा एकदा शुभेच्छा. तुमच्या अशीच सोलापूरचं नाव वैभवशाली करावं अशी पुन्हा एकदा विनंती आणि पुन्हा एकदा आपणास शुभेच्छा. थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने शक्य होईल तेवढं मी करतो.